माननीय निवडणूक आयोग यांनी दिलेले आहे, परंतु निश्चित असा कालावधी अद्याप आपल्याला प्राप्त नाही. म्हणून एक प्री SIR बाबतची ही आपण एक प्रेस घेत आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यावेळेस सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम आपण राबवत असताना सर्व BLO हे घरोघरी जाणार आहे आणि त्यांचं कामकाज कसं असणार आहे हे आपल्या थोडक्यात आपल्याला सांगायचं डेटा दिलेला. त्यामध्ये सध्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण मतदार यादीचा कार्यक्रम याच्यासाठी आपण प्रायमरली मतदार यादी याच्यामध्ये 2002ची मतदार यादी आणि 2025ची मतदार यादी यातील मतदार यांचं मॅपिंगचं काम वर्धा जिल्ह्यामध्ये सुरू आहे. 2002च्या मतदार यादीमध्ये आपले सर्वसाधारण 8,16,000 मतदार होते आणि आत्ताच्या यादीमध्ये 11,59,000 मतदार आहेत. या 2002च्या यादीतील मतदार आणि 2025च्या यादीतील मतदार यांचं मॅपिंगचं काम वर्धा जिल्ह्यामध्ये सुरू आहे. फिजिकली आपण टेबल टॉप ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून 70% जवळपास आपण मॅपिंग केलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीचा आजच्या जिल्ह्याच्या आकडेवारी ही 50.44 एवढं आहे. याच्यामध्ये मॅपिंग करत असताना त्या मतदारांचा 2002च्या यादीतील विधानसभा मतदारसंघ क्रमांक, मतदान केंद्राचा क्रमांक आणि 2002च्या यादीतील सिरियल क्रमांक, अनुक्रमांक हा तपशील देखील त्या मतदारांना द्यायचा आहे आणि त्याचं मॅपिंग ह्या जिल्हा स्तरावरती BLO ॲपमधनं सुरू आहे. दुसरं, ह्याच्यामध्ये हे मॅपिंग करत असताना अनमॅप जे आपले वोटर्स आहे त्यांचा देखील डेटा हा वोटर पोर्टल याच्यामधनं देखील BLO शोध घेत आहेत. त्याचबरोबर वोटर ECI.gov.in या साईटवरनं देखील डेटा आपण प्राप्त करून घेऊन याचं मॅपिंगचं काम या ठिकाणी सुरू आहे. SIRची पूर्वतयारी जिल्हा स्तरावरती सुरू असून याच्यामध्ये BLO यांचा कृती आराखडा गाव पातळीवरचा मतदान केंद्र निहाय तयार करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. त्याचबरोबर मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाचा कृती आराखडा तयार करण्याचं काम देखील सुरू आहे. त्याचबरोबर त्याला आवश्यक असलेले सर्व लॉजिस्टिक जे काही रिक्वायरमेंट असतील त्यांचं पण असेसमेंट पूर्ण झालेलं आहे आणि जिल्हा स्तरावर लागणाऱ्या बाबी यांचं देखील एक पडताळणी आणि यांची करण्यात आलेली आहे आणि त्याची उपलब्धता देखील करून घेण्यात आलेली आहे. मॅपिंगचं काम मोठ्या प्रमाणात सर्व BLOच्या माध्यमातून जिल्ह्यात सुरू आहे आणि ह्याच्यामध्ये सर्व मतदारांना यांना विनंती आहे की त्यांनी ह्याच्यामध्ये BLOच्या मार्फत त्यांच्या मॅपिंगसाठी सहकार्य करावं. त्याचबरोबर त्यांच्याकडे जो आवश्यक असलेला डेटा आहे तो देखील प्राप्त करण्यासाठी BLOशी संपर्क करावा असं मी या ठिकाणी आपल्या यांना सांगतो. दुसरं, ज्यावेळेस विशेष संयुक्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू होईल त्यावेळेस लागणारे आवश्यक डॉक्युमेंट कोणते आहे हे देखील या ठिकाणी 14 प्रकारचे कागदपत्र आवश्यक असणार आहे आणि 2002 नंतरचे जे मतदार आहे यांना ते डॉक्युमेंट्स देणे हे आवश्यक आणि बंधनकारक असणार आहे. त्याची यादी देखील BLO यांच्याकडे पुरवण्यात आलेली आहे आणि ती देखील तदनंतर उपलब्ध करून दिली जाईल.